मी काय निवडणुकीचा एक राजकीय माणूस म्हणून नाही, मी सर्वसाधारण माणूस म्हणून या निवडणुकीत उतरलो आहे. अरे बदल हवा, बदल हवा. जनतेचा माणूस आपल्यातून निवडून दिला राहतो, तो आपल्यासाठी असतो. तर त्यांनी विरोधकांनी जर विकास केला असेल तर त्यांनी काही वाटून रील काढण्यापेक्षा त्यांच्या विकासाची रील काढावा. नमस्कार, मी सोमनाथ विष्णू कोते उर्फ पिंटू कोते. मी शिर्डीमधील 4 नंबर प्रभागामध्ये रहिवासी आहे. मी आता जी सर्वत्र आपली शिर्डीनगर परिषदेची 2025 ची निवडणूक आहे, यामध्ये अपक्ष 4B मध्ये सर्वसाधारण मध्ये फॉर्म भरलेला आहे. आणि आपल्याला जी निवडणुकीमध्ये जायचं कारण जे आपण फॉर्म भरलेला आहे, तर जे मला सर्व जनतेने मला सांगितलं की माझे जे रहिवासी जे माझे ज्येष्ठ असतील यांनी सांगितलं की आपल्याला यावेळेस आपल्या प्रभागातून आपल्याला द्यायचा आहे उमेदवार. त्या अनुषंगाने त्याने मला सर्वांनी सांगितलं की नाही, तुला यावेळेस उभं राहावंच लागेल. त्यामुळे मी 2025च्या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवारी फॉर्म भरलेला आहे. तर माझा जे निशाणी आहे ती माझी चहाची किटली या निशाणीवर मी उभा आहे. आणि निवडणुकीमध्ये मला त्यांनी सर्वांनी जे उभं करायचं ठरवलं आणि मी जे उभं पण राहिलो, तर याचं कारण असं का 4 नंबर प्रभागामध्ये मी रहिवासी आहे आणि इथल्या अडचणी मला पण माहिती. त्या अडचणीला मी स्वतः सामोरं जातो. आणि वेळेकाळामध्ये जे आहे, हा जो आमचा प्रभाग आहे, आता 4 नंबर प्रभागामध्ये आम्ही जेवढे व्यक्ती आहे, एक कुटुंबाप्रमाणे आम्ही असतो. आणि वेळेकाळाला फक्त इथं आम्हीच आहे. इथं जो निवडून जातो तो व्यक्ती आजपर्यंत कधी परत आलेला नाही. आमच्या प्रश्नाला कोणी ठामपणे मांडणारा व्यक्ती इथं कोणीच नाही. त्यामुळे मला सर्वांनी फोर्स केला का नाही सोमनाथ, तुला आता ह्यावेळेस आमच्यासाठी निवडणुकीला उभं राहावंच लागेल. म्हणून मी त्या निवडणुकी रिंगणात उतरलो आहे. आणि ज्या पद्धतीने मला या सर्वांनी पुढे केलंय निवडणुकीमध्ये, त्याच पद्धतीने त्याच प्रेमाने त्याच आशीर्वादाने मला या निवडणुकीमध्ये भरघोस मतांनी निवडून देतील हीच आशा करतो. आणि आमच्याकडं जर अडचणी सांगायचं म्हटलं, एकने अनेक अडचणी, त्याचा जर पाढा वाचायला गेलं तर त्याला वेळही पुरणार नाही. त्यामध्ये रस्ते असतील, ड्रेनेज असतील, किंवा पाण्याचा प्रश्न असेल, लाईट असेल, अंगणवाडीचा प्रश्न असेल, स्मशानभूमीचा प्रश्न असेल. आमच्या खाली वन भागात जर गेलं तर तिकडंही हेच प्रश्न आहे. तर तिकडं सर्वात मोठा जर बनाच्या खाली गेलं तर तिकडं थोडं आमची आदिवासी समाजाची जी वास्तव्य आहे, तर तिथं त्यांना अजूनही चेंबर सुद्धा नाही. त्यांना त्यांची परिस्थिती वाईट आहे. चेंबर म्हणजे त्यांना चेंबर नसल्यामुळे त्यांना शौचालय पण नाही. या खूप वाईट परिस्थिती आहे आमच्याकडे. पण हे फक्त आमच्या वाईट परिस्थिती फक्त इलेक्शन आलं तरच दिसतात. इतर काळात 5 वर्ष आमच्याकडे कोणी येतं नाही, जातही नाही. आणि आज आमचा एकच ठाम निर्णय होता का आपल्या प्रभागामध्ये कोणीतरी उमेदवारी करावी. आणि बाहेरच्या प्रभागातून उमेदवार आलेला त्याला इथले प्रश्न काहीच माहित नसतात. ते फक्त येता निवडणुकीवरती 1 महिना भेटता सर्वांना, त्यानंतर आम्हाला तो 5 वर्ष कोणी दिसत नाही. म्हणून सर्वांचा निर्णय होता का आपल्याला ह्या प्रभागातीलच व्यक्ती पाहिजे. म्हणून त्यांनी मला ठरवलं, त्यांनी माझं नाव सुचवलं आणि मीही त्यांचा शब्द ठेवला आणि त्यासाठी मी उभं राहिलोय. भविष्यातही मी एवढंच एक साईचरणी वीरभद्र महाराजांच्या प्रार्थना करतो का यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवलाय, तर मी प्रत्येक कामात कुठेही कमी न पडलो पाहिजे. मी पूर्ण काम एकदम तेवढं वेळ देऊन तेवढं काम मी त्याचा पाठपुरावा केला पाहिजे, पूर्ण काम झालं पाहिजे, हेच माझी अपेक्षा आहे. आताचा इतिहास असा आहे, तर आमचा जे आता 4 नंबर प्रभाग आहे, यापूर्वी जो आमच्या बाजूला जो वार्ड होता पूर्वीचा, त्यामध्ये त्यांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे. आणि एक उमेदवार तर त्यांनी वर्षानुवर्ष सत्ता भोगलेली आहे. पण ते त्यांचं फक्त असतं सत्ता येऊस तर त्यांना सर्व आठवता, सत्ता येऊस तर त्यांना सर्व जवळचे माणसं दिसतात. एकदा त्यांच्याकडे सत्ता गेली तर त्यांना जवळचंही कोण नाही आणि कोणी नात्यातलं कोण नाही, असा त्यांचा प्रॉब्लेम असतो. आणि अजून एक माझ्या बरोबर एक उमेदवार आहे, तर त्यांचंही काय, त्यांचं फक्त राजकारण त्यांचं तेवढंच असतं. आणि थोडं त्यांचं काही गोष्टीमध्ये अजून ते परिपक्व नाहीये. पण मग आता ज्याची इच्छा असते, आपण बोलू शकत नाही. पण मला फक्त एक आहे, मला राजकारण म्हणून त्याच्यात जायचं नाही. मला फक्त आमच्या प्रभागाचा काहीतरी विकास झाला पाहिजे, आमचे प्रश्न सुटले पाहिजे, यासाठी मी तिथे जाणार आहे. आता आमची परिस्थिती अशी आहे, 2666 आहे, जे खरं सांगायचं म्हणजे त्यामध्ये काही मयत वगैरे असं पकडून ते 2600 पर्यंत येतं. आणि मध्यंतरी जो आपल्यावर वाईट संकट होतं कोरोना काळात, तर त्या
त्या परिस्थितीमध्ये इथं या प्रभागामध्ये बऱ्यापैकी बाहेरून आलेले लोक वास्तव्यात होते. म्हणजे ते बाहेरून म्हणता येणार नाही, कारण त्यांना आता येऊन 10-10, 15-15, 20-20 वर्ष झालते. पण मध्यंतरी जे 1-2 वर्ष गेले आपले कोरोनाचे, त्यामुळं सर्वांना त्रास झालेला आहे. त्यामुळं 200-300 लोक तरी त्या परिस्थितीत बाहेर गेलेले. फक्त ते सोडता मी सर्वांपर्यंत पोहोचलोय. अडचणी म्हणजे असं खूप काही मोठ्या नाही बरं का, पण अडचणी छोट्याच आहे. जेणेकरून तुमच्या हॉस्पिटलमध्ये काही कामं असतील, नगर परिषदेमध्ये दाखल्याचे काही कामं असतील, किंवा तुमचे तहसीलमध्ये रेशनचे काही कामं असतील, किंवा तुमचं काहीतरी लेटर लागतं ऍडमिशनला म्हणा शाळेच्या कुठं, अशा छोट्या छोट्या अडचणींसाठीच त्यांना यायचं असतं. पण आमच्याकडे अडचण अशी की आमचे उमेदवार आता मी जेव्हा सर्वांपर्यंत पोहोचलो, तर त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला तिथं गेल्यावर 1-1, 1.5 तास वेटिंग करावं लागते. आम्हाला सांगितलेलं, आता आम्ही बाहेर थांबलो तर आम्हाला सांगितलं जातं का तू एकच जण मध्ये ये, किंवा एका भगिनीने मला अशी सांगितली का म्हणे तुमचे भाऊजी तिथं गेले तर त्यांनी प्रश्नच असा विचारला की मी तुम्हाला ओळखतच नाही, आणि आता त्यांना आमची ओळख पटती, आता ते आमच्यापर्यंत येत आहे. म्हणजे असे अडचणी तुम्ही, ठीक आहे काही कामं नाही केली, पण ज्या व्यक्तींनी तुमच्यावर विश्वास टाकला, ज्यांनी तुम्हाला मतदान केलं, तुम्ही कमीत कमी त्यांची ओळख ते ठेवलं पाहिजे, हे माझं म्हणणं आहे. पाऊस म्हणजे मोठ्या प्रमाणाची गरजच नाही आम्हाला. थोडा जरी पाऊस झाला, वरतून काही पाणी आलं, आणि असं काही नाही का याला आमचा जो नाला आहे याला असं काही नाही का कुठून वरतून पाणी सोडलं जातं. याला फक्त एअरपोर्ट साईडने जर पाऊस झाला तर ते पाणी पूर्ण त्याला पाणी जायला ही जमीन. त्यामुळं इथं थोडं पाणी वाढलं, कारण पाणी पण जाईल असं काही नाही का नाला अरुंद आहे वगैरे असं काही नाही. पण त्याला जे सीडीवर्क केलेलं त्याला खूप छोटे छोटे पाईपलाईन आहे. त्यामुळे ते पाण्याचा फ्लो तेवढा येतो तेवढा तो पास नाही होत. त्यामुळे आमच्याकडे सर्व पाणी होतं. आणि जर पाणी झालं तर आम्हाला म्हणजे इतिहासच असा आहे आजपर्यंत का आम्हाला 3-3 दिवस ते पाणीच जात नाही. मग त्यावेळेस आमच्याकडे पाणी वगैरे गेलं का मग सर्वांना आमची आठवण येते, तोपर्यंत कोणालाच आठवण येत नाही. आणि दुसरं झालं, खाली गेलं तर पाईपलाईनचा विषय असेल, चेंबर लाईनचा विषय असेल, शौचालयाचा असेल, असे खूप काही विषय आहे. ते छोटे आहे, असं सर्वसामान्यांचे गरजेचेच विषय, असं कोणीच काही त्यांच्याकडे काही मागत नाही. पण मग त्या आमच्या गरजा पूर्ण करायला कोणीच नाही असं अडचण. आणि मला जरी याच्यात जर अनुभव कमी असला, पण मला जी तुमची भेटलेली साथ आहे, तुमचं जे प्रेम आहे, तुम्ही फक्त वेळोवेळी मला त्यात मदत करा. आणि माझ्यामध्ये काम करण्याची जिद्द आहे, काम करण्याची चिकाटी आहे, 100% मी काम करील. आणि माझ्या डोक्यात ज्यांचाही हात आहे त्यांनी मला सांगितलेलं आहे का सोमनाथ तू फक्त काम कर, आम्ही तुझ्या बरोबर आहे. आणि मी ते काम करण्यात 100% तत्पर राहील. मी 4 नंबर प्रभाग मध्ये निवडणूक लढवत आहे. यामध्ये आपल्याला तुम्ही जे 2-3 मतदान जे करणार आहे त्यामध्ये 2 बॅलेट मशीन, 2 ईव्हीएम मशीन असणार आहे. त्यामध्ये एका ईव्हीएम मशीनवर एक नगराध्यक्षाचं तुम्हाला द्यायचं आहे, त्याखाली एक 4 मध्ये नगरसेवकीचं द्यायचं आहे, आणि 4 मध्ये 2 नंबरला माझं किटली या चिन्हावर तुम्हाला बटन दाबून मला एक मतदान करायचं आहे, तुमचा आशीर्वाद द्यायचा आहे. आणि माझे जे असतील बाकी सर्व आई, भाऊ, बहीण, छोटे भाऊ, मोठे भाऊ यांना एकच विनंती करतो मी का 4 मध्ये 2 नंबर अनुक्रमांक असणाऱ्या किटली या चिन्हावर तुम्ही मतदान करावं, हीच विनंती करतो.